नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. दुपारचा 1 वाजलाय. दुपारच्या बातम्या आपण पाहतो आणि थेट जाऊयात. जयंत पाटील बोलतायत. पाहूयात कोणत्या विषयावर भाष्य सुरू आहे. निर्णय दिला असेल तर त्याचा अनुपालन करणं आपल्याला सगळ्यांना बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं असेल त्याचा निवाडा जो झालेला निकाल जो झालाय तो पूर्ण हातात आलेला. तर एका दृश्यामध्ये आपण पाहतोय राज ठाकरे यांची पत्रकार परिषद काही वेळातच सुरू होणार आहे आणि या पत्रकार परिषदेची तयारी शिवतीर्थ इथं सुरू आहे. काही वेळातच राज ठाकरे पत्रकार परिषदेसाठी येतील. तर दुसरीकडे जयंत पाटील देखील राज्यात सुरू असलेल्या संपूर्ण परिस्थितीला घेऊन ते भाष्य करतायत. त्याविषयीचे अपडेट्स आपण पाहणार आहोत. मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे. काही वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे भोंग्यांबाबतची काय भूमिका मांडतायत, कोणत्या मुद्द्यांवर ते भाष्य करणार आहेत, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर भोंग्यावरून राज्यात वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. अनेक ठिकाणी आपल्याला अशांतता देखील पाहायला मिळालेली आहे. मनसैनिकांची धरपकड पोलिसांनी केलेली असून राज्यभरामध्ये काही ठिकाणी मशिदींवरील नमाज जो आहे, अजान जी आहे ती सकाळी भोंग्या विनाच झालेली होती. तर अनेक ठिकाणी भोंग्यांवरून नमाज अदा केल्यामुळे मनसैनिकांनी हनुमान चालीसा सुद्धा भोंग्यांवरनं लावण्यात आलेली होती. तर पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त राज्यभरामध्ये विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तर जयंत पाटलांनी सुद्धा राज ठाकरेंवर टीका केलेली आहे. भोंग्यांवरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं असताना महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची मंत्र्यांची प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे आता राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर आता राज ठाकरेंची पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार असून पत्रकार परिषदेमध्ये भोंग्याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळतंय. शिवतीर्थवर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काही वेळातच राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. तर या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आता आपल्या मनसैनिकांना काय नवीन सूचित करतायत किंवा कोणत्या विषयावर आणखी भाष्य करतायत याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि राज ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये. सचिन बोलो। एक निवेदन है कि अगर मुद्दा राष्ट्रीय हो चुका है तो मराठी को भेजे नहीं बोलेंगे आपने कल पत्र भी निकाला। हिंदी में कोशिश करूँगा। आत्ताची पत्रकार परिषद ही मी 6 वाजताची जाहीर केली होती, परंतु काही सूचना या मला असं वाटतं आत्ताच जाणं गरजेचे आहेत, म्हणून मी 6 वाजताची पत्रकार परिषद मी आत्ता 1 वाजता केली. आज सकाळपासून मला महाराष्ट्रातल्या विविध भागांमधनं मला फोन येत आहेत. आमच्या नेत्यांना सगळ्यांना फोन येत आहेत.
महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक ठिकाणून फोन येत आहेत किंवा माहिती मिळते त्यांची. पोलिसांचे फोन येत आहेत, पोलीस काही गोष्टी सांगत आहेत. सर्वसाधारणपणे आत्ता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पोलीस नोटिसेस पाठवत आहेत, डिटेन करतायत, पकडतायत. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत का होते एवढाच फक्त आम्हाला प्रश्न आहे. जे कायद्याचं पालन करतायत त्यांना तुम्ही सजा देणार, त्यांना तुम्ही डिटेन करणार, आणि जे कायद्याचं पालन करत नाही आहेत त्यांना तुम्ही मोकळीक देणार. तरी मी आज तुम्हाला एवढं निश्चित सांगेन की जवळपास 90-92% ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. पण मी खास करून त्या सर्व मशिदींमध्ये जे काही काय चालवणारे, जे कोणी मौलवी वगैरे जे कोणी असतील त्यांचे मी खास आभार मानेन की आमचा जो विषय आहे तो विषय त्यांना नीट समजला. तर मला आत्ता मुंबईचा जो रिपोर्ट आला आहे त्या मुंबईच्या रिपोर्टप्रमाणे मुंबईमध्ये 1140 मशिदी आहेत आणि त्याच्यापैकी 135 मशिदींवरती सकाळची अजान 5 वाजायच्या आत लावली गेली. काल मला ते विश्वास नांगरे पाटील यांचा मला काल फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व मशिदींशी बोललेलो आहोत, त्यांच्या मौलवींशी बोललेलो आहोत, ते कोणी सकाळची अजान लावणार नाही. मग या ज्या 135 मशिदींवरती जी अजान सकाळी 5च्या आत झाली यांच्यावरती आत्ता राज्य सरकार कोणती कारवाई करणार आहे की फक्त आमच्याच मुलांना उचलणार आहे? एक विषय मला असं वाटतं आपण समजून घेतला पाहिजे. हा विषय क्रेडिटचा नाही आहे की हे आमच्यामुळे झालं किंवा कोणामुळे झालं, हा विषय नाही आहे. मला असं वाटतं की सामंजस्याने जर सगळ्यांनी जर हे विषय नीट हाताळले तर हा विषय सगळ्यांचा आहे.